बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथे जे सरपंच देशमुख यांचं हत्याकांड घडलं त्यानंतर महिनाभर शांत असलेल्या, म्हणजे अक्षरशः शब्दही विचारलं त्या हत्याकांडावर बोलायचं तरी शांतता बाळगणाऱ्या पंकजाताई मुंडे यांनी काल सुरेश धस यांच्यावरती आरोप केले की तुमच्यामुळे बीड बदनाम होतोय, सुरेश धसांमुळे बीड बदनाम होतोय. परंतु सुरेश धसांनी त्याला प्रत्युत्तर दिलंय. अनेक सामान्य जनतेच्या किंवा तुम्हा आम्हांच्या मनातही प्रश्न पडलाय की महिनाभर न बोललेल्या पंकजाताई अचानक बोलायला लागल्या, आणि तेही हत्याकांडावर नव्हे तर सुरेश धस ज्यांनी ह्या घटनेला म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात पोहोचवलं किंवा न्याय मिळावा म्हणून त्यांनी जो प्रखर आपला आवाज मांडला त्या सुरेश धसांना पंकजाताई बोलल्या. याचा आपण आढावा घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सरपंच यांचं हत्याकांड झालं त्यानंतर जे बीड जिल्ह्यात दोन मंत्री आहेत, म्हणजे हत्याकांड झालं त्यावेळेस मंत्री नव्हते, परंतु हत्याकांड झाल्यानंतर जे 6 दिवसाने मंत्रिपदाची शपथ घेतली गेली त्यामध्ये बीड जिल्ह्याला 2 कॅबिनेट मंत्री मिळाले. परळी तालुक्यात, म्हणजे दोघेही वास्तव्यास आहे बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात 2 कॅबिनेट मंत्रीपद महाराष्ट्र राज्याचे. आणि त्यानंतर ही घटना जी घडली त्या घटनेवर बोलण्यासाठी धनंजय मुंडे असू द्या, पंकजा मुंडे असू द्या किंवा मुंडे घराण्यातले कुणीही असू द्या, कुणीही पुढे आलं नाही. फक्त 1-2 बाईट दिले गेले की शिक्षा व्हायला पाहिजे, फाशी व्हायला पाहिजे, SIT नेमायला पाहिजे, नो इश्यू. परंतु हे जे हत्याकांड घडलं, या हत्याकांड हे बाकीच्या हत्याकांडांपेक्षाही वेगळं आहे का असं सगळे म्हणतायत किंवा तुम्ही आम्ही म्हणतोय. तर त्याचा मागे जी पार्श्वभूमी आहे की हे हत्या घडवण्यात कशी आली, म्हणजे आर्थिक व्यवहार किंवा ते सरपंच कुठल्या वेगळ्या गोष्टींमध्ये अग्रेसर होतं असंही नाहीये. आदर्श पुरस्कार मिळालेले 3 वेळेस सरपंच असलेले संतोष देशमुख हे फक्त अवादा कंपनीमध्ये आपल्या गावातील दलित युवकाला मारहाण झाली म्हणून मध्ये पडतात आणि 3 दिवसाने त्यांचा खून होतो. आणि खून होत नाही म्हणजे असा तसा खून होत नाही, निर्गुण खून होतो. 9 हत्यारांनी त्यांना जवळपास 2 ते 2.5 तास प्रचंड प्रमाणात कंटिन्यू मारहाण केली जाते. आणि त्या मारहाणीनंतर मारहाण चालू असताना त्यांचा भाऊ पोलीस स्टेशनला जाऊन बसतो. स्वतः भाऊ विष्णू चाटे यांच्याशी बोलतो की माझा भाऊ मला परत द्या, माझा भाऊ मला परत द्या. तरी ते म्हणतात सोडतो आम्ही 20 मिनिटात मिळून जाईल. आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतरही जेव्हा त्यांचा मृतदेह मिळतो तेव्हा ही घटना कुठंतरी माणुसकीला काळीमा फासणारी घडते. आणि त्यानंतर जर जनप्रतिनिधी आवाज उठवत नसतील किंवा अशी घटना घडल्यामुळे बीड जिल्हा बदनाम होईल अशी जर तुमच्या मनात हे असेल तर म्हणजे पंकजाताई तुम्ही कुठेतरी चुकताय म्हणणं गोष्ट नाही, पण कुठेतरी तुमच्या भोवती जे सर्कल आहे त्या सर्कलमुळे तुम्हाला काही दिसेन असं झालंय असं वाटतंय. कारण स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे यांचा तुम्हाला वारसा आहे आणि आम्ही तुमच्याकडनं तेच एक्सपेक्ट करतो की जनतेला शेवटी मग असं जर बीड जिल्ह्याचीच ही जर उदाहरण घेतलं, जर सुरेश धसांना ह्या गोष्टीसाठी लढतायत, ह्यामुळे महाराष्ट्रभर इव्हन देशभरातही ही जी हत्या झाली या हत्येबद्दल माहिती कळाली, जर त्यांनी हत्ये संदर्भात आवाज उठवला म्हणून जर बीड जिल्हा बदनाम झाला असं तुम्हाला वाटत असेल तर उद्या कुठल्याही जिल्ह्यात काही घटना घडली तर आवाज उठवायचा का नाही हा प्रश्न नक्कीच जनसामान्यांना तुमच्या जर चष्म्यातनं बघितलं तर असंच वाटेल. कारण जर हत्या झाली, निर्गुणपणे खून झाला, अन्याय झाला आणि त्या अन्यायाविरुद्ध आवाज नाही उठवला तर तुम्ही तो बदनाम झाला असं म्हणता येत नाही. कारण ही घटना न्याय मिळवण्यासाठीच हे उलटा आवाज उठले पाहिजे. बदनाम होण्यासारखं काही नाहीये. झालीय घटना, परंतु ती विकृतीला पुढं फोपावता कामा नये, पुढं जास्त बळकावता कामा नये. म्हणून या गोष्टींचा म्हणजे त्या ट्रॅकवर घेऊन जाण्यात काही अर्थ नाहीये. तुम्ही एखाद्या न्यायाविषयी बोलला असता, मकोका लागला आरोपींवर, तिथं तुम्ही बोलला असता तर अजून म्हणजे बीड जिल्हा त्यासाठी बदनाम कधीच होणार नाही. कारण ह्या गोष्टी तिथल्या तिथं दाबल्या गेल्या पाहिजे. सुरेश धसांना यांनी त्यांना जेव्हा विचारलं गेलं की पंकजाताई असं बोलल्या त्यावेळेस त्यांनी उत्तर दिलं की आम्ही फक्त परळी पॅटर्न राज्याला दाखवतोय, बीड जिल्हा ओके आहे, बीड जिल्ह्यामध्ये काही
बदनाम होण्याचं काही कारण नाही. आणि हेही तेवढंच त्यांच्या वाक्यामधनं जाणवलं की अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं यात काही गैर नाही आणि यामुळे कुणाची बदनामी होत नाही. आणि बदनामी झाली तर होऊ द्या, ही बदनामी चांगल्याचसाठी होते. कारण आज एवढी घटना घडली आहे, हे कुठेतरी विकृती दाबण्यासाठी ही घटना बाहेर येणं गरजेचं होतं. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचं, देवेंद्र फडणवीस असू द्या, पोलीस प्रशासन असू द्या, यांचं सगळ्यांचं लक्ष बीड जिल्ह्याकडे वळालं. सो त्या चांगल्या गोष्टी आहे. पण पंकजाताई, तुम्ही या बाबतीत विचार करा. कारण बीड बदनाम होत नाही, अन्यायाविरुद्ध आवाज उठवल्याने कुठलंही राज्य बदनाम होत नाही, कुठलाही देश बदनाम होत नाही. सो तुम्हाला काय वाटतंय मंडळींनो? तुमचं जे वाटतंय तुमचं या विषयाबद्दल, पंकजाताई जे काय बोलल्या त्याबद्दल कमेंट करून नक्की कळवा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.